लवकर लवकर बोल. लवकर बोल साहेब नका नका हो. लवकर बोल. तू कबूल कर गुन्हा. नाही हो साहेब मी नाही चोरी केली आहे, नाही साहेब. चोरी केली. साहेब नको तुझ्या साहेब सिलाई मशीन नको, साहेब सिलाई मशीन नको. लवकर तुझ्या आता गेला मोरे पकडायला. नाही पकडायला आला तो. साहेब, दाखव माझी थर्टी. पकडा मोरे नको. साहेब नको साहेब. साहेब गागाला उठतो साहेब. साहेब हुळत आहे साहेब. साहेब हुळत आहे साहेब. साहेब गेलं गेलं गेलं. पाणी खाली गेलं खाली गेलं. साहेब 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 नको. साहेब नको साहेब. साहेब काढा 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 काढा. आय 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 साहेब साहेब. आता बर्फाचे तुकडे टाकलेस. लवकर कबूल कर नाही तर जळते निखारे टाकी ना. नाही नाही नको साहेब. सांग. साहेब 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 सांगतो 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 साहेब सांगतो सांगतो. साहेब 3 दिवस पोटात अन्नाचा कण नाही साहेब. साहेब एक वडापाव मिळेल का साहेब प्लीज. वडापाव पाहिजे आणि 3 दिवस झाले माझा घरचा डबा तुला खायला देतोय मी आणि उपाशी आहे बोलतोस. घरचा डबा म्हणजे शिक्षा आहे शिक्षा. आईसोबत गवतासारखी भाजी ते रापरासारखी चपाती मी खात पण नाही. ते टाकून देते तिकडे कचऱ्यात. अरे बायको जेवणच असं बनवते. लय कंटावले म्हणून मी इथे वडापाव. ओ काय हो मोरे अजून 2 वडापाव आणा. आणतो मी डबा ना आज ऍक्च्युली विसरलो नाही. मुद्दाम घरी ठेवून आलो. विसरलो असं समजायला. 2 वडापाव घेऊन ये. लवकर एक मला पण आणा ना एक. लवकर कबूल कर. ATM तू फोडलं की नाही लवकर कबूल कर. अहो साहेब साहेब पण तुम्हाला असं का वाटतं की मी चोरी केली आहे. कारण तू तिकडे CCTV दिसलायस. अरे चोरी केलीस गप निघून जा ना. CCTV समोर गेलास रे असं करून चिडवून दाखवलास. हा साहेब स्टेप चुकीची आहे. स्टेप अशी होती. या मॅडम या या हाय साहेब आहे. अहो काय तुम्ही मी एवढं तुमच्यासाठी छान आळूचं फतफद बनवलंय सकाळी आणि तुम्ही ते विसरलात. मी डबा विसरलो. अरे देवा असा कसं डबा विसरलो. चुकून विसरलो. नाही नाही ताई चुकून नाही मुद्दामून विसरले ते डबा. काय हा नाही तुझ्या नाही हा काय पण बोलतोय. काय मुद्दाम कसा विसरेन. मला सांग मी नाही आणला डबा. मी नाही खाल्लं तर मी खाणार का इथे. वडापाव ते बघा तिथे ठेवलंय. ते बघा तो वडापाव खातात आणि यांचा डबा आहे ना स्वतःचा डबा ते मला देतात शिक्षा म्हणून. ऐक ना इज्जत आहे इकडे माझी. ऐक ना मी त्याला का देईन डबा. मी नाही देत ताई त्याला. ताई तरी पण ऐका ना मी त्यांना सांगतोय डबा खाताना मी सांगतोय साहेब डबा किती छान आहे भाजी किती छान झाली आहे चपाती म्हणजे तर म्हणतात नाही तूच खा असं करतात. काय खोटर नाही. आत्ता बोलला की चपात्या रबरासारख्या असतात भाजी गवतासारखी असतात. आत्ता बोलला. नाही एक मिनिट हा आत्ता बोलला भाजी अशी असते आणि चपात म्हणजे तुम्ही याला डबा दिला खायला. नाही तुम्ही तो तुमच्या तोंडानेच कबूल केलं म्हणजे तुम्ही याला डबा खायला दिला. नाही तसं नाही. ऐक ना मी काय आपण घरी जाऊन बोलूया व्यवस्थित सावकाश. पण बघ ऐक माझं शांत. तुझ्या त्यांच्यावर हात नाही उचला. नाही बघ आपण घरी जाऊन व्यवस्थित बोलूया शांतपणे. हे पोलीस स्टेशन आहे. इथे गुन्हा केल्याशिवाय नाही येत कोणी. मग मी गुन्हा केलाय. अरे देवा मी गुन्हा केलाय. मी तुमच्याशी लगीन करून मी गुन्हा केलाय. ऐक ना हळू बोल. पोलीस स्टेशन आहे माझं. हळू दाबा दाबून टाका तुम्ही माझा आवाज. हो ऐक माझं. जवळ यायचं नाही माझ्या. ऐक माझं. जवळ येऊ नका बोलले तर. नाही यायचं. मी नाही जवळ येत आहे पण तू जवळ त्याचा जीव घेतलायस. ते मेलं तडफडलं तिकडे बघ. दादा सॉरी दादा मी माफी मागते तुमची. नाही काय हरकत नाही ताई मला सवय आहे याची. ताई मी एवढं त्यांच्यासाठी डबा बनवते सकाळची पण तुझ्या चेहऱ्यामध्ये मला माझी बहीण का दिसते ताई.
ताई दादा ए ताई दादा पण मला तुझ्या चेहऱ्यात माझा भाऊ नाही दिसत दादा. माझा भाऊ तर उचालाय. उचालाय उचाला म्हणजे उच आहे माझा भाऊ. हाईटने मोठा आहे. नाही पण एवढ्या लेवलवर नको ना जाऊ ताई. बघ हे भाव हा ना भाऊ. दादा तुम्हाला तेच सांग दादा. आज मला कळलं माझा माणूस इथं येऊन माझ्या हातचा डबा खात नाही. राब 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 इथे या हाताने खाऊ घाली ताई, या माणसाला. ताई गप ताई आणि इथं येऊन गप, ह्यो माणूस गप वडापाव गप खात गप गप ताई. भाऊजी तुम्हाला लाज वाटते? अरे कोण भाऊजी? माझी ताई नीट बोला. माझी ताई एवढी लक्ष्मीसारखी तुमच्यासाठी राब राब राबते, तुमच्यासाठी डबा बनवते आणि तुम्ही वडापावला जवळ घेतलात. माझी ताई मला ना तुम्हाला साहेब म्हणायला पण लाज वाटते. खांद्या खांड्या बोलला खांड्या. मा भावाला हात लावायचा नाही खबरदार. अरे कुठला भाऊ हा? काय अँगल चालू झाला यामध्ये? दादा दादा ह्यो माणूस मला लग्नानंतर लय छळलाय दादा. मी तर ह्याच्यावर आता केसच टाकणार आहे. टाक टाक ताई तू ह्याच्यावर ना डोमेस्टिक व्हायलिनची केस टाक. हिला फक्त इथून जाऊ दे. तुझा व्हायोलिन कसं वाजवतो ना बघ. लक्षात ठेव. वाजवा. नाही तुम्ही वाजवा. तुम्ही वायलिन वाजवा, तुम्ही बँड वाजवा, तुम्ही कानाखाली वाजवा. अहो लग्नाचा बार वाजवायचा होता तेव्हा यो माणूस नेमका लग्नाच्या मांडवातनं वरातीतनं पळून गेला. तुम्हाला सांगते दादा ताई लग्नाच्या मांडवात नाही का काय होतं बाबा. वरात होती नाही का माणसं नाची त्या वरात बिरात होती. तर तिथं यो माणूस माझ्या पप्पांनी ह्याला घोडा घेऊन दिलता नाही का बुवा की त्याच्यावर बसून यो माणूस येईल. हा माणूस घोड्यावर बसला तेव्हा या माणसाला तिथं एक चोर पळताना दिसला. ह्यो माणूस वरा सोडून त्या घोड्यावर त्या चोराच्या माग लागला. हे ताई तुझं लग्न कुठे झालं होतं? तुझं लग्न कुठे झालं होतं? जुन्नरला. जुन्नरला तुझं झालं होतं? मी जुन्नरचीच आहे दादा. तू जुन्नरची? होय. मी आळ्या फाट्याचो. हा ताई दादा जुन्नरला कुठची राहतो तू म्हणजे आळे फाटीला कुठची? मी खालच्या वाडीत. खालच्या वाडीत? हो. बया आम्ही तर वरच्या वाडीत. हो. पण बया दादा तुम्हाला कवा नजर नाही पडला रे? अरे कसा दिसेल तो कोकणातल्या खालच्या वाडी, तू जुन्नरच्या वरच्या वाडी. तुम्ही गप्प बसाओ. एक मिनिट दादा एक काम कर मला सांग तू कवा जाणार आहे जुन्नरला? यांनी सोडलं ना की लगेच जाणार मी. हा एक काम कर हे घे आपल्या आईला आहे ना एवढे 5,000 ए, रुपये. ए, ए, अगं काय करतेस? तुझी आई जुन्नरच्या वरच्या वाडीत राहते. हा कोकणातल्या खालच्या वाडीत जाणार आहे. चोर आहे तो चोर. माझ्या माहेरची सगळी माणसं तुम्हाला चोरटीच वाटत येतो. अरे हे कोण आलंय रे माझ्या आयुष्यात? काय करू मी हिचं? काय करू म्हणजे तुम्हाला माझ्या घरच्यांची काहीच पडलेली नाही दादा. बरोबर आहे ताई. एक काम कर दादा हे 5,000 रुपये आईला मी कशासाठी देते? माझ्या बहिणीचं लग्न आहे छोट्या बहिणीचं आपल्या आपल्या छोट्या ताईचं लग्न आहे. आपल्या छोट्या बहिणीचं. पल्लूचं लग्न आहे. पल्लू नाही दादा रुपी. हा रुपी 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 एवढी मोठी झाली लग्नाची. लय मोठी झाली रुपी. रुपीचं लग्न आहे. कसं आहे मी हे तुझ्याकडे देते. ह्यांच्याकडनं तर काय अपेक्षा ठेवणार नाही. यांनी तर माझं हसूच केलंय. हो दादा तुम्हाला सांगते आता ना माझ्या बहिणीचं लग्न आहे. बहिणीच्या लग्नात नाही का संगीताचा कार्यक्रम आहे माझ्या बरोबर. तर तिथं एक गाणं आहे ते आपलं मेहंदी लगा के रखना बुवा डोली सजा के रखना. ह्या 2 लाईनीवर तिथं आम्हाला डान्स करायचा आहे. पण यो माणूस मला रेशलला वेळ देत. रेशलला वेळ मला सांगा पाहुण्या रावळ्यांमध्ये माझं हसं नाही होणार मग काय होणार? मी आपली एकटी बाबा अप्सरेसारखी नाचणार आणि ह्यो माणूस तिथं. तुमचं गाणं बसवायचंय ह्या गाण्यावर मेहंदी लगा के रखना डोली सजा के रखना. मी तुझा डान्स बसवणार ताई. मी कोरिओग्राफर पण आहे. हा तू कुठला कोरिओग्राफर? अगं चोरिओग्राफर आहे. 3 ATM फोडले त्याने. मला याच्याकडनं लवकर कबूल करायचं. ऐक ना तू माझे जाण आयुष्य माझे. तुम्ही गप्पा बसाओ. तुम्हाला काय तुम्ही लग्नामध्ये एखादा चोर पकडून द्याल तर तुम्ही हिरो व्हाल. मी काय पकडू? हा मला पण डान्स करायचंय. तुम्ही शिकवा डान्स. मी बसवणार. आता इथं आहे हे पण आहेत मी पण आहे रेशील पण म्हणजे या चला इकडे या. आता मी तुमचा कोरिओग्राफर आहे. ऐका माझं हे असं नका करू. मला काय नाही. सस्पेंड करतील. नाही नाही करत ऐका ऐक ना मा. इथं मी इथं बोलेन उभे त्यांच्याशी. उभे राहा तुम्ही. हा. हा स्टान्स घ्या स्टान्स घ्या असं स्टान्स घ्या. घ्या. हा दीड पाय करा. अरे काय चाललंय? दीड पाय गुरु आहे मी कोरिओग्राफर तुझा. दादा सांगतो दादाचं ऐकायचं मग हा. हे घ्या, चला मेहंदी लगा के रखना. अरे तुम्ही काय असं करताय? येणार तिकडे संगीत मध्ये तुमचं काय चाललं तिकडे? मला जरा शिकून घेईन बाकी काय नाही कुठेतरी उपयोग होईल.
बरं होता बसा ना तिकडे हे नको ऐक माझं हे कोणी स्माइल ठेवा ऐका हा, चल, दीड पाय स्टान्स दीड पायवर घ्या मेहंदी लगा के रखना. कसं आहे असं? मेहंदी लगा अरे तुम्ही का असं करताय माझा हा हात मेलाय ना. मेलाय, हा. म्हणजे ह्या हाताची पण स्टेप तुम्ही अशीच करायची आहे. दोन्ही हातांनी असं असं करायचंय. अच्छा हे असं हा हा हा, रेडी जमलंय, जमलंय. 1 2 3 स्टार्ट. असं मेहंदी लगा के रखना डोली सजा के रखना. डोली सजा अरे तुम्ही काय असं करता. अरे हा हात आहे ना तो इथं असा खांद्यावर घ्यायचा. ही स्टेप आहे. माझा हा हात मेलाय ना. डोली सजा के रखना. अरे हे बघ हे मेहंदी ना लगा हा, के हे रख- डोली. अरे नीट करणार हे असं करतात. डोली सजा के रखना असं पाहिजे ग्रेस नको अप्रोच पाहिजे कॅरेक्टर असं पाहिजे ना. बघू नको असे. वर्दीवर हात उचललास तू उभा राहा. वर्दीवर हात उचललास वर्दीवर हात उचललास दादाला नका ना मारू दादाला नका ना मारू उभा राहा ऐका ना ऐका ना नका ना मारू उभा राहा दादा उभा राहा. वर्दीवर हात उचलला त्याने तुझ्या दादने वर्दीवर उभा राहा ए. दादा आता तुम्हीच उठवा आता मला नाही. उभा राहा बोलले ना उभा राहा. दादा दादा ह्याने गुन्हा केला ह्याला आत्ताच्या आत्ता कबूल करायला सांग. अहो मी नाही चोरी केली एक ताई. मिनिट, दादा ऐक माझं ताई, मी नाही ऐक माझं ऐक एक मिनिट तुम्ही त्याला काय करणार नाही ऐक इकडे तुझ्या दादाला सांग आत्ताच कबूल कर. भाऊजी लगेच बाहेर काढतील केस मधलं. पुढे जाऊन जर त्याने नंतर कबूल केलं जन्मभरासाठी आज जाईल. माई शपथ लगेच सांग भाऊजी आहेत बाहेर काढतील. हा मी सांगते दादा बहिणीचं ऐकशील एक ऐकशील शेवटचं ऐक भाऊजी तुला काय पण करणार नाहीत. तू एकदाची काय ती कबुली देऊन टाक बुवा नाही का तू काय केलंयस हा तू बोल मी आहे ना दादा ताई पण मी नाही केले चोरी दादा ताई. तुझ्या बहिणीवर विश्वास नाही का रे माझा तुझ्यावर विश्वास आहे पण मी नाही केले चोरी. दादा बोल ना तू चोरी केली तर बोल ना तर मी जाते ए, नाही ताई तू थांब. तू गेलीस तर हे मला लय बदलतील. ताई हा आता तू सांगतेस म्हणून मी सांगतोय हा. म्हणजे हा मी ते ATM फोडलंय आणि मी ते सगळे पैसे चोरलेत आणि ती पुढची 3 ATM पण मीच फोडली आहे. बस हा. आणि अशी. जाऊ चला माझा ओके. मेवणा. आता डान्स करूया चल ताई अरे, हो. जा माझ्या मेहण्याला हात घेऊन ए, जा. चल, चल, व्यवस्थित साहेब, मेवणा नवा. साहेब हा हे नाही. अगं मेवण्याची मेवणा नवाजी करताय काय घाबरू नको. आता झालं पोलिसांचं पहिलं कर्तव्य नंतर सगळं. आता बघ काय डान्स करतो. बोल चल काय ते हा, पहिला असं होता ताई नाही हाय चल मी तू डान्स कर. मेहंदी लगाई डोली सजा- नाही, नाही,